संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील खंदरमाळवाडी गावांतर्गत असलेल्या येठेवाडी येथील देवीच्या मंदिरातील साऊंड सिस्टीम व देवीच्या गळ्यातील दागिन्यांची चोरी झाल्याची घटना सोमवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे। येठेवाडी येथे संगमादेवीचे मंदिर आहे व ते ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असल्याने ग्रामस्थ देवीची पूजा अर्चा आरती करत असतात व त्यासाठी मंदिरात साऊंड सिस्टीम बसविली होती। रविवारी सायंकाळी ग्रामस्थांनी देवीची पूजा अर्चा केली व मंदिर बंद करून घरी गेले होते। सोमवारी सकाळी पुन्हा पूजा करण्यासाठी मंदिरात गेल्यानंतर मंदिराचे कुलूप तोडल्याचे दिसून आले व त्यानंतर मंदिरात जाऊन बघितले असता साऊंड सिस्टीम व देवीच्या गळ्यातील नकली दागिन्यांची चोरी झाल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले। त्यानंतर ग्रामस्थांनी घारगाव पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेल्या घटनेची माहिती दिली आहे। संगमादेवी मंदिर आहे आमच्या येठेवाडीमध्ये। तिथं रात्री 7:30-8 वाजता आम्ही दिवाबत्ती करून जात असतो। काल संध्याकाळी 8 वाजता दिवाबत्ती करून आम्ही ग्रामस्थ सगळे घरी गेलो। सकाळी उजूक दिवाबत्ती करायला तर आमचं सामानाची चोरी झालेली आढळून आली। काय सामान होतं नेमकं? आपलं साऊंड सिस्टीम ते होते, कुलूप कटरनी तोडलेलं आहे। आम्ही आसपास बाजूला चौकशी केली पण आम्हाला काही आढळून आलं नाही, कुलूप बी नाही, काहीच नाही। किती रुपयाचं सामान असेल ते? 50,000 रुपयाचं सिस्टीम होते। काय काय सामान होतं ते? 4 माईक होते, मशीन होते आणि त्या माईकच्या कॅबली आणि जे देवीच्या अंगावर डाग होते ना, डुप्लिकेट होते, ते सुद्धा काढून नेले। त्यांना वाटलं खरे म्हणून। मग आता इथे घारगाव पोलीस स्टेशनला आले होते तुम्ही? आम्ही घारगाव पोलीस स्टेशनला आलो, त्यांच्या आता एक अर्ज दिलाय, ते म्हणे आम्ही दुपारपर्यंत येतो तिथं चौकशीसाठी। तुमची मागणी काय नेमकी आता? मागणी काय नाही, एवढंच आमची मागणी शोध लावला पाहिजे। दरम्यान पठार भागात मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून घरफोड्यांबरोबर मंदिरेही चोरट्यांनी लक्ष केली आहेत। एकाही चोरीचा तपास घारगाव पोलिसांना लावता येईना। चोऱ्यांचा तपास लावण्यात घारगाव पोलिसांना पुरते अपयश येत आहे। त्यामुळे नागरिकांमधून पोलिसांविषयी नाराजगीचा सूर उमटत आहे। नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, घारगाव।